नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 ऑक्टोबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आपण आज पाहणार आहोत 2025 फिल्मफेअर पुरस्कार संपूर्ण यादी. सेबॅस्टियन लेकार्नो कोणत्या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत? मुंबई वन ॲप हे कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे? भारतातील तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 कुठे पार पडणार आहे? आणि तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन कुठे पार पडलेले आहे? या संपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1968. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण नोबेल पुरस्कारांबद्दलची सविस्तरपणे बातमी जाणून घेतलेली आहे. कारण आता 2025चे म्हणजे यावर्षीचे संपूर्ण नोबेल पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कालचा पुन्हा एकदा रिवाइंड करून पाहाल तर तुम्हाला फायद्याचं राहील. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 15 ऑक्टोबर 1931 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची आज जयंती. महाराष्ट्रात आजचा दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. APJ अब्दुल कलाम यांचं जन्मस्थळ आहे रामेश्वरम. पोखरण 2 अणुचाचणीमध्ये यांचा सहभाग होता. पोखरण 2 ही अणुचाचणी 1998 साली करण्यात आलेली होती. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळलेले होते. त्यांना 1997 साली भारतरत्न सन्मानाने देखील सन्मानित करण्यात आलेले होते. 15 ऑक्टोबर 1905 पुण्यामध्ये विलायती कपड्यांची पहिल्यांदा होळी करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी पुण्यात प्रथमच विलायती कपड्यांची होळी करण्यात आली. 15 ऑक्टोबर 1888 गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात आजच्या दिवशी केलेली होती. 15 ऑक्टोबर 1932 टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण आजच्या दिवशी झाले. JRD टाटा यांनी हे विमान कराचीहून मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्वात आली. 15 ऑक्टोबर 1542 तिसरा मुघल सम्राट बादशहा अकबर याचा आजच्या दिवशी जन्म. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते अतिशय महत्त्वपूर्ण असे दिनविशेष. आता आपण आपल्या चालू घडामोडींना प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन कुठे पार पडले? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 नागपूर, पर्याय क्रमांक 2 पुणे, पर्याय क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर आणि पर्याय क्रमांक 4 अमरावती. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती. तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन हे आता नुकतेच म्हणजेच 1 ते 2 नोव्हेंबर या कालावधीमध्ये पार पडणार आहे. तर 2025चे हे 38वे महाराष्ट्राचे तसेच तिसरे अखिल भारतीय पक्षी मित्र संमेलन असणार आहे. ह्याचे आयोजन वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यामार्फत केले जाणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत प्रवीण सिंह परदेशी. प्रवीण सिंह परदेशी सध्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष आहेत. संमेलनाचं ठिकाण आहे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह अमरावती आणि 300 पेक्षा अधिक पक्षी अभ्यासक येथे सहभागी होणार आहेत. तर लक्षात ठेवा, तिसरे अखिल भारतीय आणि 38वे महाराष्ट्र राज्य भारतीय पक्षी मित्र संमेलन हे अमरावती येथे पार पडणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2, मुंबई वन ॲप हे कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पक्षी निरीक्षणासाठी, पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक परिवहन सेवा एकत्र आणण्यासाठी, पर्याय क्रमांक 3 हवामान अंदाजासाठी आणि पर्याय क्रमांक 4 शिक्षणासाठी. ते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक परिवहन सेवा एकत्र आणण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई वन ॲप्लिकेशनचे नुकतेच अनावरण केलेले आहे. याची अनावरण 8 ऑक्टोबर 2025 या दिवशी करण्यात आले. याचा उद्देश आहे मुंबई महानगर प्रदेशातील 11 सार्वजनिक परिवहन सेवा एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित आणणे. भारताचे हे पहिले एकात्मिक मोबिलिटी ॲप्लिकेशन असणार आहे. एकाच ॲपवर प्रवास योजना, तिकीट बुकिंग आणि डिजिटल देयके करणे शक्य असणार आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 3ही भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा मुंबई वन ॲप्लिकेशन. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, सेबॅस्टियन लेकार्नो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जर्मनी, पर्याय क्रमांक 2 इटली, पर्याय क्रमांक 3 कॅनडा आणि पर्याय क्रमांक 4 फ्रान्स.
त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स. सेबॅस्टियन लेकॉर्नू हे आता पुन्हा फ्रान्सचे पंतप्रधान झालेले आहेत. 6 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि 10 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नियुक्त केले गेले आहे. फ्रान्सचे अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. थोडक्यात फ्रान्सबद्दल माहिती पाहूया, कारण काही दिवसांपूर्वीच आपण ही बातमी ऑलरेडी कव्हर केली होती की सेबॅस्टियन लेकॉर्नू यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे फ्रान्स हा देश सध्या चर्चेमध्ये आहे. फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस. फ्रान्सची अधिकृत भाषा आहे फ्रेंच. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, तर फ्रान्सचे पंतप्रधान आहेत सेबॅस्टियन लेकॉर्नू. फ्रान्सचे क्षेत्रफळ आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. फ्रान्सची लोकसंख्या देखील आपण स्क्रीनवर पाहतच आहात आणि फ्रान्सचा धर्म जो आहे त्यातील 50% लोक हे ख्रिश्चन आहेत. त्यामुळे लक्षात असू द्या, सेबॅस्टियन लेकॉर्नू हे आता फ्रान्सचे पुन्हा एकदा पंतप्रधान झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4. भारतातील तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 कुठे आयोजित झालेले आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई, पर्याय क्रमांक 2 दिल्ली, पर्याय क्रमांक 3 पणजी गोवा, पर्याय क्रमांक 4 भोपाळ. त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पणजी गोवा. भारताचे तिसरे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 हे नुकतेच पणजी गोवा या ठिकाणी पार पडलेले आहे. हे पर्पल फेस्टिवल म्हणजेच अपंग व्यक्तींसाठीचे फेस्टिवल होते. याची तारीख होती 9 ते 12 ऑक्टोबर 2025. याचे स्थळ होते एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ESG पणजी आणि या पर्पल फेस्टिवलची थीम होती सेलिब्रेशन ऑफ इन्क्लुजन, टॅलेंट अँड एम्पॉवरमेंट. यासाठीचे प्रमुख पाहुणे होते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार. अपंग व्यक्तींचा उत्सव साजरा करणारा भारतातील हा पहिला आंतरराष्ट्रीय आणि समावेशक महोत्सव म्हणून ओळखला जातो. त्यामुळे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2025 हा पणजी गोवा या ठिकाणी पार पडलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. 2025चा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 जिगरा, पर्याय क्रमांक 2 किल, पर्याय क्रमांक 3 चंदू चॅम्पियन आणि पर्याय क्रमांक 4 लापता लेडीज. तेच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लापता लेडीज. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच 2025चे 70वे फिल्मफेअर पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि यामध्ये लापता लेडीज या चित्रपटाने सर्वाधिक 13 पुरस्कार मिळवलेले आहेत. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे, कारण पुरस्कार या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला याची माहिती सविस्तरपणे असणं खूप खूप आवश्यक आहे. हे पुरस्कार 11 ऑक्टोबर 2025 या दिवशी जाहीर करण्यात आले. याचे स्थळ होते इका अरेना, अहमदाबाद, गुजरात. हा पुरस्कार 2024 साली प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांना गौरव देण्यासाठी आहे आणि यातील ठळक विजेते म्हणजेच लापता लेडीजने सर्वाधिक 13 पुरस्कार मिळवलेले आहेत. या 70व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत लापता लेडीजचेच किरण राव. सर्वोत्कृष्ट नायक म्हणजेच ॲक्टर, प्रमुख भूमिका हे दोघं जणांना भेटलेलं आहे. अभिषेक बच्चन यांना आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी, तर कार्तिक आर्यन याला चंदू चॅम्पियन या पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार भेटलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट नायिका प्रमुख भूमिका हा पुरस्कार आलिया भट्ट हिला जिगरा या चित्रपटासाठी भेटलेला आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वपूर्ण असे 4 पुरस्कार आपण पाहिलेले आहेत. इतरही काही लक्षवेधी पुरस्कार आहेत ज्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम लापता लेडीज या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन लापता लेडीजसाठी. सर्वोत्कृष्ट संगीत संकलन राम संपत लापता लेडीजसाठी. सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत राम संपत लापता लेडीजसाठी. सर्वोत्कृष्ट दृश्य प्रभाव म्हणजे VFX हे रेड फाईन मुंजा या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट ॲक्शन हे सियोंग ओह अँड परवेज शेख या दोघांना किल या चित्रपटासाठी भेटलेला आहे. या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये विशेष सन्मान काही करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड हा झीनत अमान यांना आणि मरणोपरांत श्याम बेनेगल यांना विशेष सन्मानित करण्यात आलेले आहे. RD बर्मन पुरस्कार म्हणजेच नवोदित संगीत प्रतिभा हा पुरस्कार अचित ठक्कर यांना जिगरा व मिस्टर अँड मिसेस माही या 2 चित्रपटांसाठी भेटलेला आहे.
त्यानंतरचे महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे क्रिटिक्स पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार भेटलेला आहे राजकुमार राव याला श्रीकांत या चित्रपटासाठी. क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रतिभा रांता हिला लापता लेडीजसाठी. क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट हा शुजित सरकार याला आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा पुरस्कार लक्ष्य याला किल या चित्रपटासाठी भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक याला हा पुरस्कार कुणाल खेमू यांना मडगाव एक्सप्रेस या चित्रपटासाठी आणि आदित्य सुहास जांभळे यांना आर्टिकल 370 या चित्रपटासाठी भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट कथा हा पुरस्कार आदित्य धर आणि मोनाल ठक्कर यांना आर्टिकल 370 साठी भेटलेला आहे आणि सर्वोत्कृष्ट संवाद हा पुरस्कार स्नेहा देसाई यांना लापता लेडीसाठी भेटलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय सविस्तरपणे संपूर्ण 70वे फिल्मफेअर पुरस्कार आपण पाहिलेले आहेत. परीक्षेमध्ये याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, कारण आपण सर्वच पुरस्कार कव्हर केलेले आहेत आणि त्यातील अतिशय महत्त्वाचे म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ॲक्टर आणि सर्वोत्कृष्ट ॲक्ट्रेस, आणि यांना कोणत्या चित्रपटासाठी भेटलेलं आहे हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण असे चालू घडामोडी होते. तर याच चालू घडामोडीवर आधारित आता मी एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचे उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचे आहे. आजचा प्रश्न आहे, तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन याचे अध्यक्ष कोण होते? ते यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 सलीम अली, पर्याय क्रमांक 2 किरण कुमार, पर्याय क्रमांक 3 प्रवीण सिंह परदेशी आणि पर्याय क्रमांक 4 रमेश वाळेकर. तर याचं योग्य उत्तर आता तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.